विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी दर्जेदार शाळा। आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण, वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन। आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो। त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी पर्यंत आणि इयत्ता 11वी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा। संपर्कासाठी क्रमांक 93 25 420 964 आणि 74 22 80 22 80। क्रमांक पुन्हा एकदा 93 25 420 964 आणि 74 22 80 22 80। बेळंकीतील विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने माजी शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना मानपत्र प्रदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते केला सत्कार। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। बेळंकीतील विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री माननीय लक्ष्मण ढोबळे सर उपस्थित होते। याच कार्यक्रमात विद्यादीप संस्थेचे चेअरमन माननीय बाबा वाघमारे व सौ मनीषा वाघमारे यांच्या हस्ते माननीय मंत्री लक्ष्मण ढोबळे सर यांना संस्थेच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात आले। प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांची महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री म्हणून ओळख आहे। महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे। त्यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता आणि शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून PhD पदवी मिळवली। त्यांच्या यशाचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक झाले आहे। विशेष म्हणजे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक चेअरमन माननीय बाबा वाघमारे यांचे विधानसभेमध्ये असताना मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते आणि आहेत देखील। विद्यादीप संस्थेच्या उभारणीसाठी त्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे। त्यांनी दिलेल्या योगदानाचे व केलेल्या सहकार्याचे उपकृत म्हणून संस्थेच्या वतीने त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ओळख म्हणून मानपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर बेळंकीच्या सरपंच सारिका शिंदे, महादेव माळी गुरुजी, पोलीस निरीक्षक विनायक देवकर, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, ज्येष्ठ कीर्तनकार अनिल कर्वे महाराज, आंतरराष्ट्रीय युवा कीर्तनकार डॉक्टर नम्रता कर्वे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानपत्र प्रदान केल्यानंतर सत्काराला उत्तर म्हणून शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे बोलताना म्हणाले, नमस्कार, महाराष्ट्रातील सर्व दर्शकांचे ST न्यूजमध्ये स्वागत आहे। आज या ठिकाणी मिरज पूर्व भागातील ज्या संस्थेचं नाव दर्जेदार शिक्षणासाठी घेतलं जातं ते म्हणजे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल बेळंकी या संस्थेच्या वतीने वर्षभरामध्ये जे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये चमकले त्यांचा गुणदर्शनाचा कार्यक्रम आणि त्यांच्यासाठी जो सत्काराचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला होता। आणि या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री माननीय लक्ष्मणजी ढोबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात तिने प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी मी त्यांना विनंती करतो। सर नमस्ते, आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात, याबद्दल तुमची काय भावना होऊ शकते? 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा अनुभव पाठीशी असताना आपल्या जन्मगावात येऊन ज्ञानकोशाचा एक एक चमचा लहान लेकराच्या गळी उतरवण्याचं अग्निदिव्य वाघमारे सरांनी या गावाचे सुपुत्र म्हणून केलेलं आहे। याबद्दल कृतकृत्य झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर, जन्मगावात जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतं। याबद्दल मला स्वतः व्यक्तिशः मनापासूनचा आनंद आहे। सगळे प्रशासक अधिकारी, सगळे उच्च दर्जाला पोचलेले असे प्रशासक सेवक या सर्वांना बरोबर घेऊन त्यांना या गावात आणून या मुलांचं दर्शन घडवणं आणि माणूस कसा मोठा होतो, आम्ही घडलो तुम्ही बी घडा ना, आम्ही घडत असताना
मोठं होत असताना कशा प्रकारच्या कष्टा खाल्ल्या त्याचे अनुभव या सर्वांच्या समोर विदित करताना होणारा चेहऱ्यावरचा अभिमान लोकांना दाखवण्याचं काम वाघमारे सरांनी गेल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये आपल्यासमोर केलेला आहे आणि शंकरराव जगतापांच्यासारख्या एका जुन्या जाणत्या नेतृत्वाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचं मानपत्र देण्याचं भाग्य जे आमचे संस्थेचे संस्थापक माननीय बाबा वाघमारे यांना लाभलं, त्यांनी 2 शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी मी त्यांना विनंती करतो आहे. आज महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय लक्ष्मण ढोबळे सर यांना या बेळंकी, संतोषवाडी, सलगरे पंचकृषीच्या वतीनं आणि विद्यादीप एज्युकेशन संस्थेच्या वतीनं मानपत्र देताना आम्हाला खूप अभिमान वाटतो. संस्था या ठिकाणी 2009ला सुरू केल्यापासून महाराष्ट्राच्या अनेक मान्यवरांना या संस्थेने मानपत्र दिलेले आहेत आणि यावर्षी मानपत्र देण्याचा मान लक्ष्मण ढोबळे सरांना देण्याच्याबद्दल आमच्या समितीनं एकमुखानं निर्णय घेतला. कारण या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक सगळ्यांच्या समाजमनावर अधिराज्य गाजवणारे, ज्यांना सरस्वतीचं वरदान लाभलेलं आहे, अशा प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सरांनी आमच्या या असणाऱ्या दुष्काळी भागासाठी 1985 पासून विधानसभेचं प्रतिनिधित्व करताना 1990मध्ये आर पाटील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी, मी विधानसभेत अधिकारी आणि सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असताना, हे ज्यावेळी मंत्री म्हणून काम करत असताना या भागातले प्रश्न आम्ही त्यांच्याकडे घेऊन जायचो. अनेक प्रश्न त्यांनी सोडवले. सगळ्यात महत्त्वाचा, आमच्या सरपंच मॅडम या ठिकाणी आहेत, आमच्या बेळंकीच्या पंचकृषीतले अनेक जण आहेत तिथं. विमलताई मुंद्रा महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्री होत्या, मी त्या ठिकाणी अधिकारी होतो आणि सर त्यावेळेला या राज्याचे अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते. माझ्या केबिनमध्ये विमलताई मुंद्रा, सर, आर पाटील, जयंत पाटील, अजितदादा, आम्ही सगळेजण बसलो असताना मी त्या ठिकाणी विमलताईंना फक्त सगळ्यांच्या वतीनं एक विनंती केली की माझं गाव अत्यंत छोटं आहे, ग्रामीण भागात आहे, दुष्काळी आहे, माझ्या गावाला आरोग्य केंद्र आहे, मला ग्रामीण रुग्णालय हवं आहे. सरांनी क्षणाचाही विलंब न करता विमलताईंना सांगितलं सगळे अधिकारी बोलवून घ्या. आणि त्यावेळेला सर हे मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख होते. त्यावेळेला विमलताईंना सांगितलं सगळे नॉर्म्स काय असतील ते त्या गावासाठी तुम्ही बदला आणि जे बसवता येईल ते बसवा, पण बाबांच्या गावात म्हणजे बेळंकीला ग्रामीण रुग्णालय द्या. अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी त्यांना सांगितल्यानंतर ताबडतोब हा निर्णय विमलताईंनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि सर तुमच्यामुळं माझ्या गावाला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मिळालं. हे सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण रुग्णालय अत्यंत चांगल्या प्रकारचं बांधकाम झालेलं आहे. सुरेशभाऊ खाडेसाहेब मंत्री झाले आणि 15 कोटीचा निधी त्या ठिकाणी बांधकामाला आणला. आज 215 कोटीचं सुरेशभाऊ खाडेंनी या ठिकाणचं ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा विडा उचललेला आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे ग्रामीण रुग्णालय सुरू होईल असं मला खात्री आहे. त्यावेळेला आम्ही निश्चितपणानं आपल्याला बोलवायला येऊ. पण या भागासाठी ज्या वेळेला मला या ठिकाणी शिक्षणाचा ज्यावेळेला प्रश्न पडायचे, आमच्या भागामध्ये ज्युनियर कॉलेजेस किंवा सिनियर कॉलेज नव्हते आणि सर राज्याचे त्यावेळेला उच्च तंत्र शिक्षण खातं हे त्यांच्याकडे होतं. मी त्यावेळी सांगितल्यानंतर ताबडतोब शिवाजी विद्यापीठाच्या रजिस्ट्रारना याने सांगितलं, कुलगुरूंना सांगितलं आणि म्हटले की मिरज पूर्व भागामध्ये बेळंकी आणि सलगर या ठिकाणी महाविद्यालयाने ज्युनियर कॉलेजचे प्रस्ताव तुम्ही आकृतीबंधामध्ये घ्या. ताबडतोब त्या ठिकाणी बाबांना त्या ठिकाणी ते सुरू करायला मी परवानगी द्यायला तयार आहे. म्हणून सर आपल्या काळामध्ये आम्हाला ह्या मिळालेल्या परवानग्या आहेत. या ठिकाणी एक महाविद्यालय आणि हे ज्युनियर कॉलेज हे आपल्या काळात परवानगी मिळाल्यामुळं आकृतीबंधातलं हे आम्हाला साकारता आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.